अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आलेल्या मुंडे भाऊ बहिणींमध्ये मिठाचा खडा टाकू नका असा सल्ला प्रकाश महाजन यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिलाय. भुजबळांनी गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार धनंजय मुंडेच असल्याचं वक्तव्य केलेलं. यानंतर प्रकाश महाजनांनी त्यांना लक्ष्य केलंय. पंकजा मुंडेंनाच जनतेने गोपीनाथ मुंडेंचा वारसदार केल्याचं प्रकाश महाजनांचं म्हणणं आहे. गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार कोण याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आणि त्याचं कारण आहे छगन भुजबळ. त्यांनी बीडच्या ओबीसी मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेंची घोषणाच करून टाकली की तेच गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार आहेत आणि त्यांचीच करुणा शर्मा मुंडे यांनी देखील ओढली. आणि या सगळ्यानंतर प्रकाश महाजनांनी एक पोस्ट केली आहे. ते असं म्हणतात की क्या जमाना आ गया, स्वर्गीय मुंडे साहेबाचा वारसदार कोण ठरवत आहे? एक भ्रष्टाचारी, कारागृहात बरेच महिने काढून आलेला आणि दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवरती टांगते. पण याहीपेक्षा महत्वाचं आहे की भुजबळ असं का म्हणाले? काय उत्तर आहे? आता धनंजयचं आणि पंकजाचं बरं चाललेलं आहे. ते बऱ्याच जणांना काय देखवत नाही काय अशी मला एक शंका आहे. आणि सरळ सरळ पंकजाचा मामा गोपीनाथरावचा मेहुणा म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीने भुजबळाने विधान करणं हे मला क्लेशदायक होतं. त्याच्याशी कुणी पटो न पटो, मी तसं म्हणलं की मला ते उद्या जर आम्ही हे जाहीर केलं की भुजबळचे वारस समीर आहेत ते त्यांना चालू शकेल का? पंकजाला गोपीनाथरावचा वारसा ती गोपीनाथरावच्या पोटी जन्माला आली म्हणून मिळालं नाही. तिलाही खूप संघर्ष करावा लागला. आजही ती संघर्ष करते. गडावरून तिला निराधार करण्यात आलं. समाजाने उचललं. गडाच्या खाली फार मोठा मेळावा घेतला. तिथूनही तिला काढण्यात आल्यावर तिनं संत भगवान बाबा यांचं जन्मगाव सावरगाव घाट ते मेळावा ती गेली अनेक वर्ष घेते. मग समाजाच्या मनात अशा पद्धतीनं एक दुहीचं बीज पेरण्याचं काम एवढ्या प्रगल्भ माणसांनी करावं. माझं एवढंच म्हणणं आहे की पंकजाला हा वारस मिळाला ते काटेरी मुकुट होता. ती ज्या रस्त्यावरून चालते त्या रस्त्यावर किती काटे आहेत हे बोलायचं म्हणलं तर अर्धा तास सुद्धा कमी पडेल. मग तिला तुम्ही एका झटक्यात बेदखल करता. आपण वरिष्ठ आहात. गोपीनाथराव सुद्धा आपल्याला वरिष्ठ मानत होते. कशामुळे तुम्ही ते बीडमध्ये येऊन बोललात तुम्ही? कोणी काही म्हणू द्या, मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. मला मग शेवटी मी हे बोललो तर का कुणाला राग यावा? माझ्या बाबतीचा हक्क मारता म्हणजे काय? मी जिवंत असताना हे नाही पाहू शकत. गोपीनाथरावचा वारस ही केवळ पंकजाचे. समाजानं सुद्धा तेच ठरवले. ते राजकीय वारस सुद्धा तिचाच आहे. सामाजिक वासा सुद्धा तिनं गोपीनाथरावकडून घेतलाय. ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण आहे. हे दक्षिणेत होतं, आपल्याकडे होत नाही. पंकजा पडल्यावर 5 लोकांनी आत्महत्या केल्यात. हे केवळ गोपीनाथरावचं प्रेम आहे आणि गोपीनाथरावचा वारस म्हणून लोक तिच्याकडे पाहत आहेत. आणि दरम्यान छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते तेही आता बघूया. त्या दिवशी म्हणाला त्या काय नाव तटकरेना, मला काहीतरी काम द्या. मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाला. मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत. गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या. हे काम मोठं आहे रे. गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता. फक्त या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या. तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र आल्याशिवाय राहणार नाही.